दिवा तर मित्रांनो आज आलो मी रानामध्ये. तर रानात कायसाठी आलो मित्रांनो, तर आता रानामध्ये दिवसभर गरम, संध्याकाळची गार हवा सुटते. तर आपल्या मुळणे पट्ट्यात अकोले तालुक्यात तर सह्याद्रीच्या पर्वतरांगेमध्ये असलेला छोटासा खडकी गाव, तिकडून मी बोलतो मित्रांनो. आणि आता मी रानामध्ये कायसाठी आलो ते मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून तर सांगणारच आहे. तर मित्रांनो मी आलो चायची भाजी खुडा. खरं म्हणजे म्हणलं ना, मी चायची भाजी खुडा आलो. तर आता आपण इथं येल हेरलाय ते पण दाखवतो. तर चायची भाजी निघून आले ह्यापा. तर आता मी तो एक खुडून घेतो. तर ह्यापा या वाढलं येलं ते. आणि आता आपल्याला चायची भाजी किती सापडणार आहे तर ती आता आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला बघायला तर भेटणार. कंटिन्यू व्हिडिओ करा आणि चायची भाजी खायला पण या आणि बनवून पण दाखवणार आहे आपण. तर चला आपण घेऊ चायची भाजी. असून आपण ह्या इथं पुढं पण येलं आहे ते पण दाखवायचा प्रयत्न करणार आहे. ह्यापा ह्या इथं पुढं येलं आहे आणि भरपूर चायची भाजी अशी निघाले असे वाटतंय मला. इकडं मला 2-3 वेल सापडलं. नाते किती सापडले तुला? आता 2च वेल सापडलं. तर आता चालू खोडीत हे काय आता 3 सापडलं बरं का. तर इकडं पुढं आता इथे पण आहे हे पण 3-4 बरं का. 5 सापडलं बुवा. हे काय इथं खाली पण आहे बघ. हा पुढं का ते तिथं काय. हा ते पण घेतो ना. हे काय इथे आहे ना. हे काय मस्त निघालं बरं का. आताच निघायला लागलं ते. वातावरणच असं ना. तर आता निघतीलच. आता पाणी जर झालं ना तर भरपूर असं वेल निघतील यार नाही का. तर आता एवढं सापडलं येडी थोडंसं जोडी करतो. कसं आहे आता वर्षातून 12 महिन्यातून एकदा आपल्याला भाजी खायला भेटते. तर शेवटपर्यंत भेटते पाणी पडलं नाही का. तर चला आता या इकडे खाली पण वेल तो घेतो. तर इकडून जातो बरं का. इकडं खाली गेलं असतो ते पण घेतो. हे काय भेटतील तर पाहू किती भेटत आता नाही का. तर आपल्याला एवढी भाजी सापडली तर तुम्हाला दाखवतो. हे पहा एवढी भाजी सापडली. आणि रानात गेलं ना तर हे सादडाचा झाड आहे आणि त्याला डेग पण आहे पहा. तर ह्या डेग आहे ना खायला एकदम भारी लागत आहे. आणि रानातला काही झाडपाला काही खायची वस्तू आहे रानामध्ये आपल्या सह्याद्रीच्या पर्वत रांगांमध्ये. तर ह्या डेग किती निघाला पहा. तर ह्या आमच्या राजूरमध्ये विकला पण जातं यार का ह्या डेग. आणि खायला पण भारी राहत आहे. ह्या पहा हात काळं झालं मला एवढं जाळलेलं ना. आणि ह्या पहा ह्या डेग बघितला का. तर ह्या डेग आम्ही खातो बरं का. भारी लागत आहे खायला पण भारी लागत. ह्या पहा या सादड्याला ना सादड्याला राहत आहेस. आणि किलो विकत आहे ते. आज आपण खाऊन यांना दात पण मजबूत होतं ती तुफानमध्ये. आता भाजी पण खुडून झाली आपली. सापडली तर पाहू अजून जाता पहिला ह्या डिग खाऊन घेतो. भारी लागत आहे. हे पहा एकदम भारी. रानं जर आलं ना काही खायला भेटत आहे. आंब, तरवादा, जांभळं, हळवा हे पण अजून इकडे पुढे जाता मी तुम्हाला दाखवतो जर भेटले तर. साजऱ्याचा डिंक म्हणजे ना एकच नंबर राहत खाण्यासाठी. आता बरंच मला सापडला तर आता
एवढा मी खाऊन घातला. आपली भाजी एवढी पा एवढे सापडले. अजून भेटले तर पाहुणे तर बाजार आहे. दोघांच्या वाट्याचे किती लागते, दोघांपुरते तर झाले. आम्ही दोघांच खायला. नमस्कार मित्रांनो, मी गोरक्ष भांडे. तर मित्रांनो, आता आपल्याकडं 4 महिन्याचा पावसाळा आला आहे. तर त्यामुळं आपल्याला जनावरांसाठी आपल्या बिवासाठी पेंढा वयाचं काम चालू आहे. तर इकडं पण पेंढा आहे, इकडं पण. तर पावसाळ्याला जर जास्त पाऊस जर झाला तर त्या पेंढा आपल्याला जनावराला घालण्यासाठी आपण तो घरामध्ये साठवून ठेवणार आहे. तर आता आपण ह्या पेंढा आणि दुसऱ्या भागात तणास पण म्हणतात, तर त्या आपल्याला वाहून ठेवायची. तर चला, व्हिडिओ आवडले लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा. हाईप बटन दाबायला विसरू नका मित्रांनो. असेच आपल्या गावाकडची काय कामं राहतात तर तुम्हाला नेहमी मी व्हिडिओच्या माध्यमातून दाखवायचा प्रयत्न करणारच आहे. तर कंटिन्यू व्हिडिओ करा मित्रांनो. व्हिडिओच थांबतो, अजून भरपूर असे व्हिडिओ आहे. चला कंटिन्यू व्हिडिओ करा. मोठा दसे गो इकडं आता. शिवा